Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो गाईज, हाव आर यू? आय होप यू विल बी फाईन. गाईज, आज आपण 14व्या चॅप्टरचा म्हणजेच मेजरमेंट्स अँड इफेक्ट्स ऑफ हीट हा जो काही चॅप्टर आहे त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे ए हुम आय पेअर विथ, म्हणजेच इथे आपल्याला जोड्या लावायचे. माझी जोडी कोणासोबत जुडते हे इथे आपल्याला सांगायचं आहे. इथे ग्रुप ए आणि ग्रुप बी दिला गेला आहे. फर्स्ट त्यातील ए आहे टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बॉडी, दॅट इज 98.6 डिग्री फॅरेट. सेकंड आहे बी बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 212 डिग्री फॅरेट. सी आहे रूम टेम्परेचर दॅट इज 296 केल्विन. नेक्स्ट आहे डी फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर 0 डिग्री सेंटीग्रेड. तर क्वेश्चन फर्स्ट मधला जो काही ए क्वेश्चन होता तो संपतो. आता आपण क्वेश्चन ए मधला जो काही बी क्वेश्चन आहे तो पाहूयात. हु इज टेलिंग द ट्रूथ, कोण खरं सांगत आहे. आणि त्यातील फर्स्ट ए आहे द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज मेजर्ड इन ज्यूल्स. आणि याचं उत्तर आहे सेंटेन्स ए इज लाइंग ॲज हीट एनर्जी इज मेजर्ड इन ज्यूल्स. नेक्स्ट आहे बी हीट फ्लोज from an object at higher temperature to an object at lower temperature. आणि याचं उत्तर आहे sentence B is telling the truth. Heat energy flows from an object at higher temperature to an object at lower temperature. Next sentence आहे C joule is the unit of heat. आणि याचं उत्तर आहे sentence C is telling the truth as joule is the unit of heat. Next सेंटेन्स आहे डी ऑब्जेक्ट्स कॉन्ट्रॅक्ट ऑन हिटिंग. आणि याचं उत्तर आहे सेंटेन्स डी इज लाइंग एज ऑब्जेक्ट्स एक्सपांड ऑन हिटिंग. आणि त्यानंतरचं सेंटेन्स आहे ॲटम्स ऑफ अ सॉलिड आर फ्री. आणि याचं उत्तर आहे सेंटेन्स ई इज लाइंग एज ॲटम्स ऑफ अ सॉलिड आर क्लोजली पॅक्ड because of force of attraction between them. And the last sentence here, the average kinetic energy of an atoms in a hot object is less than the average kinetic energy of atoms in a cold object. आणि याचा आन्सर आहे सेंटेन्स F is lying as the average kinetic energy of atoms in a hot objects is greater than the average kinetic energy of atoms in an cold objects. तर क्वेश्चन फर्स्ट बी जो काही होता ज्यामध्ये आपल्याला सेंटेन्सेस बरोबर आहेत की चुकीचे आहेत किंवा खरे सांगत आहेत की खोटे सांगत आहेत हे आपण पडताळून पाहिलेलेच आहे. तर आता आपण क्वेश्चन फर्स्ट मधला जो काही सी क्वेश्चन आहे तो पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं. त्यातील फर्स्ट स्टेटमेंट आहे अ थर्मोमीटर इज युज्ड टू मेजर टेम्परेचर. जो काही थर्मोमीटर असतो तो तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. बी आहे द ॲपॅरेटस यूज टू मेजर हीट इज कॉल्ड कॅलरीमीटर. थर्ड आहे टेम्परेचर इज द मेजर्स ऑफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द atoms in a substance. D आहे the heat content in a substance is the measure of the total kinetic energy of atoms in the substance. इथे आपला फर्स्ट क्वेश्चन ज्यामध्ये आपण ए बी आणि सी हे सब क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तो इथे संपतो. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया ज्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे आपण आता पाहूया. निशिगंधा kept a vessel containing all the ingredients for making tea in a solar cooker. Shivani kept a similar vessel on a stove whose tea will be ready first and why. निशिगंधानं काय केले, तिने सगळे इंटिग्रेट्स घालून म्हणजे सगळे साहित्य वापरून तिने सोलार कुकरमध्ये चहा बनवायला घेतला. आणि शिवानीने तशाच एका साध्या भांड्यामध्ये स्टोववरती चहा बनवायला घेतलाय. तर कोणाचं जे सर्वात अगोदर बनेल आणि का असं इथं आपल्याला विचारलं गेलंय. आणि याचं उत्तर आहे शिवानीज टी विल बी प्रिपेअर्ड फर्स्ट. शिवानीचा जो काही चहा आहे तो अगोदर बनेल, निशिगंधाच्या अगोदर बनेल. का बरं असं होईल. इन शिवानीज केस द इंटेन्सिटी ऑफ द फ्लेम इन कॉन्टॅक्ट विथ the vessel is very high due to which the flow of heat will be faster. Thus, the time taken by the tea to reach its boiling point will be less. Hence, tea will be prepared fast. तर शिवानीच्या केसमध्ये काय होतंय तर फ्लेमची जी काही इंटेन्सिटी आहे त्या वेसल सोबत ती हाय आहे आणि त्यामुळे तो जो काही चहा ती बनवत आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी होईल आणि चहा लवकरात लवकर बनेल.
आणि निशिगंधाच्या केसमध्ये काय होते आपण आता पाहूया. In case of Nishigandha, the intensity of radiation reaching the vessels is not as high as compared to stove's flame. Thus, the flow of heat will be slower. In this case, due to which more time will be taken to reach the boiling temperature of the tea, hence tea will be prepared at the slower rate. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे राईट ब्रीफ आन्सर्स, म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे ए, डिस्क्राइब अ क्लिनिकल थर्मोमीटर, हाऊ डज इट डिफर फ्रॉम द थर्मोमीटर यूज्ड इन लॅबोरेटरी. जो काही क्लिनिकल थर्मोमीटर असतो त्याचं वर्णन इथे आपल्याला करायचंय आणि तो लॅबोरेटरी मधल्या थर्मोमीटरपेक्षा कशा पद्धतीने वेगळा असतो हे देखील इथे आपल्याला स्पष्ट करायचंय. आणि याचं उत्तर आहे क्लिनिकल थर्मोमीटर इज यूज्ड इन होम्स. इट हॅज अ ग्लास ट्यूब विथ अ बल्ब ॲट वन एंड अँड अदर एंड क्लोज्ड. क्लिनिकल थर्मोमीटर हा घरांमध्ये वापरला जातो, तर तो काचेच्या एका नळीपासून बनलेला असतो ज्याच्या एका बाजूला बल्ब असतो आणि दुसऱ्या बाजूला बंद असतो. This bulb and some part of the tube is filled with thermometric liquid such as mercury or alcohol. The rest of the volume of the tube has vacuum in it. There is a kink near the end of the glass tube which prevents the falling back of the thermometric liquid once it is removed from the hot body under observation. It is basically used to measure the temperature of humans. A clinical thermometer has a temperature range of only 35 degrees centigrade to 40. तर हा जो काही थर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं, पण तो लिक्विड थर्मोमेट्रिक लिक्विड असतं ज्याच्यामध्ये मर्क्युरी आणि अल्कोहोल येतात. आणि त्या ट्यूबचा जो काही बाकीचा पार्ट असतो त्याच्यामध्ये व्हॅक्यूम असते, म्हणजे निर्वात पोकळी असते. आणि त्या ग्लास ट्यूब जे की थर्मोमेट्रिक लिक्विडला त्या ग्लासमधून बाहेर न पडण्यासाठी ती मदत करत असते आणि आपल्या बॉडीचं जे काही हॉट टेम्परेचर आहे त्याचं निरीक्षण त्याद्वारे केले जातं. आणि क्लिनिकल थर्मोमीटरच्या टेम्परेचरची रेंज जवळपास 35 डिग्री सेंटीग्रेड ते 42 डिग्री सेंटीग्रेड इतकी असते. आणि थर्मोमीटरची जी काही फिगर आहे किंवा डायग्राम आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. नेक्स्ट आहे बी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, व्हॉट आर देअर युनिट्स. हीट आणि टेम्परेचर मधला फरक काय आहे आणि त्याचे युनिट्स कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये हीट, तर सेकंड कॉलम मध्ये टेम्परेचर जे पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द हीट, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच causes in the sensation of hotness or coldness. First point from the temperature, that is it is measure of the degree of hotness or coldness of an object. त्याच पद्धतीने heat is measured in joules आणि टेम्परेचर हे केल्विन, सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये मोजलं जातं. तर बी हा क्वेश्चन संपतो. आता आपण सी क्वेश्चन पाहूया. सी क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॅलरीमीटर, ड्रॉ द नेसेसरी फिगर. तर कॅलरीमीटरचे जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते इथे आपल्याला काढायचं आहे आणि तशाच पद्धतीने त्याला गरज असेल तर तिथे आपल्याला डायग्राम देखील काढायची आहे. आणि याचं उत्तर आहे अ डिव्हाइस यूज्ड फॉर हीट मेजरमेंट इज कॉल्ड अ कॅलरीमीटर. असं डिव्हाइस जे की हीटचं मेजरमेंट करण्यासाठी वापरलं जातं त्याला कॅलरीमीटर असं म्हटलं जातं. तर कॅलरीमीटरचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असतं ते आपण आता पाहूया. इट कन्सिस्ट ऑफ अ मेटॅलिक व्हेसल अँड स्टिरर्स. दे आर मेड अप ऑफ कॉपर और अल्युमिनियम. Second point, the vessel is the kept inside a wooden jacket which contains heat insulting materials. Third आहे the outer wooden jacket acts as a heat shell and reduces the heat loss from the inner vessel. And the last point, the outer jacket has an opening through which a mercury thermometer is inserted into the calorimeter. तर कॅलरीमीटरचं कन्स्ट्रक्शन करताना त्याचे जे काही स्टिरर्स असतात ते कॉपर आणि ॲल्युमिनियम पासून बनलेले असतात. तशाच पद्धतीने त्या व्हेसलला एका वुडन जॅकेट मध्ये ठेवले जातं ज्यामुळे हीट इन्सल्टिंग मटेरियल, वूड हा हीट इन्सल्टिंग मटेरियल आहे. तशाच पद्धतीने
जो काही आउटर वुडन जॅकेट आहे तो हीट शेल्ड करतो आणि तो आतल्या जो काही व्हेसल आहे त्याच्यापासून हीट लॉस होण्यापासून तो रोखत असतो. लास्ट पॉइंट, द आउटर जॅकेट हॅज अन ओपनिंग थ्रू विच अ मर्क्युरी थर्मोमीटर इज इन्सर्टेड इनटू अ कॅलरीमीटर. आणि त्या जॅकेटवरती एक छोटीशी ओपनिंग असते ज्याद्वारे मर्क्युरी थर्मोमीटर त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो आणि याची डायग्राम तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. नेक्स्ट आहे डी, एक्सप्लेन वाय रेल्स हॅव गॅप्स ॲट स्पेसिफिक डिस्टन्स. इथे आपल्याला एक्सप्लेन करायचे की ज्या काही रेल्स असतात त्यांच्यामध्ये स्पेसिफिक डिस्टन्समध्ये गॅप्स का असतात. आणि याचं उत्तर आहे ऑल सॉलिड्स एक्सपांड्स ऑन हीटिंग ॲज रेल्स आर मेड अप ऑफ स्टील. These also expands in summer and contract in winters. These expansion and contraction causes sagging and bending of rails which could derail the trains running of them. Thus, the rails have been provided with gaps at specific distance so as to prevent this bending of rails. These spaces get closer in summers and wider in winters. तर जे काही सॉलिड्स असतात त्यांना हीट केल्यानंतर ते एक्सपांड होतात, त्यांची जी काही व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होत असतो. तर हे जे काही रेल्स असतात ते स्टीलपासनं त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ते एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतात. तर यामुळे त्याचे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे त्या रेलच्या ट्रॅकची सॅगिंग करत असतं आणि त्या रेलला बेंडिंग करत असतं. तर जेव्हा जेव्हा रेल्वे त्या रुळावरून धावत असते तेव्हा त्यांचं डिरिलेशन होऊ शकतं आणि त्यामुळे एखाद्या स्पेसिफिक गॅप मध्ये ते त्यांचं डिस्टन्स पुरवलं जातं किंवा बनवलं जातं, ज्यामुळे ते काय करतं रेल्वेला बेंड होण्यापासून वाचवत असतं. आणि उन्हाळ्यामध्ये ते जे काही गॅप्स असतात ते जवळ येतात तर हिवाळ्यामध्ये ते दूर बनत जातात. तर अशा पद्धतीने हा जो काही डी क्वेश्चन होता तो इथे संपतो. आता आपण ई क्वेश्चन पाहूया. ई क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युली द एक्सपान्शन कोएफिशियंट्स ऑफ लिक्विड्स अँड गॅस. इथे आपल्याला लिक्विड आणि गॅसचा जो काही एक्सपान्शन कोएफिशियंट आहे फॉर्म्युलीच्या मदतीने त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचे आणि याचा आन्सर आहे द फॉर्म्युली फॉर लिक्विड एक्सपान्शन ऑर गॅस इज V2 that is equal to V1 1 plus beta delta T or beta that is V2 minus V1 upon V1 that is 1 by delta T. From the above formulae we can say that the volumetric expansion coefficient of a liquid beta is defined as the fractional change in the volume of the liquid per degree Celsius or Kelvin change in temperature. Second आहे the volumetric expansion coefficient of a liquid that is beta is defined as the fractional change in the volume of the gas per degree Celsius or Kelvin change in temperature at constant pressure. So beta is the constant pressure volumetric expansion coefficient in case of gas. तर आपला जो काही तिसरा प्रश्न होता तो इथे संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया आणि चौथा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले गेले आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम्स दिले गेले आहेत आणि ते इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यातील फर्स्ट प्रॉब्लेम आहे ए, व्हॉट मस्ट बी द टेम्परेचर इन फॅरेनहाइट सो दॅट इट विल बी ट्वाइस इट्स व्हॅल्यू इन सेल्सिअस. टेम्परेचर जे काही फॅरेनहाइटमध्ये टेम्परेचर असतं ते किती असलं पाहिजे ज्याची की व्हॅल्यू ही सेल्सिअसच्या व्हॅल्यूपेक्षा डबल असते. आणि याचं उत्तर आहे लेट द टेम्परेचर इन सेल्सिअस बी टी. So the temperature in Fahrenheit that is equal to 2T. F is equal to 32 plus 9 by 5 degree. 5 Celsius that is 2T is equal to 32 plus 9 by 5T. That is temperature is equal to 160 degree centigrade. Temperature in Fahrenheit that is 2T. 2 into 160 that is equal to 320 degree Fahrenheit. जो काही फर्स्ट प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण सेकंड प्रॉब्लेम कडे वळूया. सेकंड प्रॉब्लेम आहे a bridge is made from 20 meter long iron rods at temperature 18 degrees centigrade. The distance between two rods is 0.4 centimeter. Up to what temperature will the bridge be in good shapes? तर इथे आपल्याला एक ब्रिज बनवायचं आहे आणि ज्याची की लेंथ ही 20 मीटर असेल आणि जो की आपल्याला आयर्न रॉड्स पासून बनवायचा आणि हा जो काही टेम्परेचर आहे तो जवळपास 18 डिग्री सेंटीग्रेड इतक्या तापमानाचं
वरती बनलेला आहे आणि तशाच पद्धतीने दोन रॉड मधला जो काही डिस्टन्स आहे तो 0.4 सेंटीमीटर आहे. तर त्याला योग्य असा त्या ब्रिजला योग्य असा आकार देण्यासाठी त्याचं टेम्परेचर किती असलं पाहिजे असं इथं आपल्याला विचारलं गेलंय आणि याचं उत्तर आहे लेंथ ऑफ द आयर्न रॉड दॅट इज 20 मीटर दॅट इज इक्वल टू 2000 सेंटीमीटर ॲट 18 डिग्री सेंटीग्रेड. Distance between the length of two rods that is equal to 0.4 centimeter. Temperature coefficient of linear expansion of iron that is 11.5 into 10 raised to minus 6 per centigrade. The bridge will be in good shape till both the rods expand by 0.2 centimeter as the temperature is increased. Let at temperature T both the rods expand by 0.2 centimeter, that is the total expansion is 0.4 centimeter. Using formula for linear expansion of solids we have delta length by length that is equal to that is directly proportional to delta T that is 0.4 upon 2000 that is equal to 11.5 into 10 raised to minus 6 into T minus 16. T is equal to 18 plus 0.4 that is upon 2000 into 11.5 into 10 raised to minus 6 that is equal to 35.4 degrees centigrade. Next question आहे C. At 15 degree centigrade the height of Eiffel Tower is 324 meter. If it is made up of iron, what will be the increase in length in centimeter at 30 degrees centigrade? आणि याचा आन्सर आहे height of Eiffel Tower that is equal to 324 meter that is equal to 32,400 centimeter at 15 degree centigrades or Celsius. Temperature coefficient of linear expansion of iron that is equal to 11.5 into 10 raised to minus 6 degree centigrade. Change in temperature that is equal to 30 degree centigrade minus 50 degree centigrade that is equal to 15 degree centigrade. Change in length that is delta L. Using formula for linear expansion of solids we have delta L by L that is directly proportional to delta T that is equal to delta L by 32,400 that is equal to 11.5 into 10 raised to minus 6 into 15. Delta L is equal to 32,400 into 11.5 into 10 raised to minus 6 into 15 and the final answer is about 5.6 centimeter. नेक्स्ट क्वेश्चन आहे D म्हणजे नेक्स्ट प्रॉब्लेम D आपण आता सॉल्व्ह करूया. टू सबस्टन्सेस A and B have specific heats C and 2C respectively. If A and B are given Q and 4Q amounts of heat respectively, the change in their temperature is the same. If the mass of A is m, what is the mass of m? तर दोन सबस्टन्सेस आहेत ज्यांची स्पेसिफिक हीट्स ही C आणि 2C आहे आणि ते सबस्टन्सेस आहेत A आणि B आणि त्याच्याच पद्धतीने त्यांच्यामधून Q आणि 4Q एवढी अमाऊंटमध्ये हीट इमिट होते म्हणजे जनरेट होते. तर त्यांच्या टेम्परेचर मधला बदल जर सेम असेल तर त्यांचा मास हा m असेल. जर A सबस्टन्सचा मास m असेल तर B सबस्टन्सचा मास किती असेल तो इथे आपल्याला शोधायचा आहे आणि याचं उत्तर आहे लेट द मास ऑफ B capital M. Let the change in temperature be T for both the bodies A and B. The amount of heat in a body is given as Q is equal to M into C into delta C. For a body A, Q is equal to M into C into T. That is equal to T is equal to Q upon MC. That is equation number 1. For body M, 4Q that is M into 2C into Q that is M is equal to 4Q into 2C into T. From equation 1 T is equal to Q upon MC आणि याचा आन्सर आहे M is equal to 4Q upon 2C into Q into M that is equal to 2M. तर जो काही D क्वेश्चन होता किंवा D प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण या एक्सरसाइज मधला जो काही शेवटचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करूया. तो आहे E. When a substance having mass 3 kilogram receives 600 calories of heat, its temperature increases by 10 degree centigrade. What is the specific heat of the substance? आणि याचं उत्तर आहे let the specific heat capacity of the substance be C. Given mass of a substance that is small m is equal to 3 kg that is equal to 3000 gram.
Heat given to the substance, that is Q, is equal to 600 calories. Increase in temperature of the substance, that is equal to 10 degrees centigrade. Now the amount of heat in a body is given as Q is equal to m into C into delta T, that is equal to C is equal to Q upon m into delta T, that is equal to 600 upon 3000 into 10, that is equal to 0.02 calories. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला जो काही 14 चॅप्टरचा एक्सरसाइज होता तो संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि तशाच पद्धतीने जर या चॅप्टर मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे प्रॉब्लेम्स कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि यापुढील सर्व चॅप्टरचे एक्सरसाइजेस किंवा यापूर्वीच्या सर्व चॅप्टरचे एक्सरसाइजेस पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.